नयना आश्रमाचा वाट पाहे कसा नोकरीला लागला तसं ना तुम्हाला लागली नोकरी. स्टार्ट गो नाउ. हा जा शिवाय हळू जा स्लो. मला ना हा फ्राय पॅन बघून माहीत नाही का, पण हाच तो जो मी शोधत होते असं झालं. माझ्याकडे एक होता पण तो जरासा छोटा आहे, मला थोडासा मोठा हवा होता. तर ना मी शोधतच होते तर मला हा इंडस व्हॅलीचा फ्राय पॅन भेटला. तर हा आहे ट्रिपल स्टेनलेस स्टील फ्राय पॅन आणि ह्यात तुम्ही ना ऑमलेट, भेंडी यासारखे सगळेच प्रकार म्हणजे सुक्या भाजीचे तर करू शकतात, पण तुम्ही याच्यामध्ये ग्रेव्हीच्या भाज्यासुद्धा बनवू शकतात. त्यासोबत ब्रेकफास्टचे आयटम पण बनवू शकतात. हा नॉनस्टिक नाही आहे पण नॉनस्टिकसारखाच वर्क करतो. तर नॉनस्टिकला जर आपल्याला घरातून बाहेर करायचं असेल तर हा बेस्ट वे आहे. तुम्ही हे भांडे असे यूज करू शकता आणि माझ्याकडे ना असे बरेचसे भांडे, त्याच्यामुळे मी विश्वासानं तुम्हाला सांगू शकते की हा फ्राय पॅन अगदी छान आहे आणि अजिबात खाली चिटकत वगैरे नाही आपण कुकिंग करताना. तर स्टेनलेस स्टीलची भांडी अशी यूज केली तर एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनपर्यंत पण ही भांडी खराब होत नाहीत. यूज करण्यापूर्वी आपल्याला तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर थोडासा आपल्याला गरम करायचा आहे. गरम झाल्यानंतर त्याच्यात आपल्याला जे काही टाकायचे तेल, तूप ते टाकून घ्यायचं आणि सगळ्या साईडनं ते स्प्रेड करून घ्यायचं. म्हणजे काय, याला आपण नॉनस्टिकचा लेअर दिल्यासारखं होईल आणि हे मग नॉनस्टिकसारखं वर्क करेल. आधी असं सगळीकडनं स्प्रेड करून घेतलं ना, भाजी काही बनवू आपण अजिबात खाली लागत नाही. त्याच्यामुळे मी प्रत्येक वेळी असं करते. तर ना मी म्हटलं चला नवीन कुकवेअर आहे आणि आपण काहीतरी गोडापासून सुरुवात करावं, म्हणून ना मी याच्यात पहिल्यांदा शिरा बनवायला घेतला. तर अगदी सुंदर लुसलुशीत आणि मस्त शिरा तर झालाच होता. त्याचसोबत मी नंतर याच्यात भेंडी फ्राय करून बघितली, पनीर फ्राय करून बघितलं, त्यानंतर मी ऑमलेट बनवलं आणि सगळं एवढं छान होतं, अजिबात खाली लागत नाही. हा शिराच तुम्हाला उदाहरण देते. शेवटी तुम्ही बघाल अजिबात खाली थोडासुद्धा हा लागला नव्हता. 2-3 माणसांसाठी हा इनफ आहे, म्हणजे याच्या 2-3 माणसाचं कुकिंग होऊ शकतं. त्यासोबत याला एक हँडल पण दिला आहे आणि हँडलनं तुम्ही तो छान पकडूही शकता आणि हँडल अजिबात गरम वगैरे होत नाही. हा तुम्ही हँग पण करून ठेवू शकता कारण 100% नॅचरल आहे. त्यासोबत फूड सेफ आहे आणि टॉक्झिन फ्री आहे. हेल्दी अल्टरनेटिव्ह आहे नॉनस्टिकला, त्याच्यामुळे तुम्ही हा यूज करू शकता माझ्या भरोशावर. अजिबात हार्मफुल याच्यात केमिकल वगैरेचा यूज पण नाही आहे. ट्रिपल स्टेनलेस स्टील फ्राय पॅन असं का म्हणते, तर हा 3 लेअरपासून बनलेला असतो. जो वरचा लेअर असतो तो स्टीलचा असतो, मधला ॲल्युमिनियमचा असतो आणि त्यानंतर परत स्टीलचा असतो. ॲल्युमिनियम लेअरमध्ये यासाठी देतात कारण जी आपली हीट आहे ती सगळीकडे इव्हनली स्प्रेड व्हावी याच्यासाठी. आणि खालचा वरचा लेअर असतो तो स्टीलचा असतो, त्याच्यामुळे तो 100% सेफ आहे. आणि तुम्हाला जर हा फ्राय पॅन आवडला असेल तर इंडस व्हॅलीकडनं तुमच्यासाठी एक डिस्काउंट कोड पण आहे. तुम्ही ना स्नेहल 12 हा कुपन कोड टाकू शकता आणि 12% डिस्काउंट मिळू शकता त्यांच्या ॲपवरनं. मी सगळ्या लिंक्स याच्या ज्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्याच्यासोबत मला हा छान एक स्पॅच्युला पण भेटला आहे वुडनचा, तोही खूप सुंदर आहे. आणि अशा प्रकारे माझा शिरा पण रेडी झाला आणि तुम्ही बघू शकता खाली अजिबात लागलेला नाही आहे, एवढा छान तो तयार झाला आहे आणि अगदी नॉनस्टिकच्या कुकवेअरमध्ये आपण जसं बनवतो त्याच प्रकारे झालेला आहे. तर तुम्हालाही आवडलाच असेल. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. वाट कसली बघताय, लवकर जा आणि परचेस करा. आणि हो, यूज करायला आहे की नाही एकदम इझी, फास्ट कुकिंग तर होतेच आणि त्याचसोबत खूप छान असं दिसायलाही सुंदर आहे. आपल्या किचनमध्ये हा असेल तर आपल्या किचनचा लुकच चेंज होऊन जाईल. तर इथे माझा शिरा पण रेडी आहे आणि त्यानंतर ना मी अजून काय काय बनवलं होतं ते पण तुम्हाला याच्यात पुढे दाखवते. मी यूज करायला घेतला आहे, खूप इझी यूज करायचं आहे. त्यानंतर याचं जास्त टेन्शन पण नाही आहे. त्याच्यानंतर बघा ना, मी याच्यात ना एक ऑमलेट पण बनवून दाखवले तुम्हाला, ते पण इझिली टर्न होतं आहे, अजिबात खाली चिपकलं वगैरे नाही आहे. आणि ऑमलेट झालं, पनीर फ्राय होतं, सगळं काही तुम्ही भाज्या याच्यामध्ये करू शकता. आणि हा याची काळजी एकच घ्यायची, स्टीलचा स्पॅच्युला थोडासा कमी यूज करा कारण त्याला स्क्रॅच पडायची भीती असते. असं नाही की आपण यूज करू शकत नाही, यूज करू शकता. मी पण यूज करते, पण जस्ट एक माहिती असावी म्हणून सांगते.
तर ना हा जो व्हिडिओ तुम्ही आधी बघितला तो नंतरचा आहे, ज्यावेळेस गणपती गेले त्यावेळेसचा, त्याच्यामुळे तुम्हाला एक ऑमलेट वगैरे दिसेल, तर गैरसमज करू नका. मी अजून सासरीच आहे, आज यायचा दिवस आहे, एडिटिंग करताना तो आधी अपलोड केला आहे. तर चला, सकाळची वेळ आहे आणि मी कल्पनाताई इथे स्वयंपाक करून घेतो. आज मला पण रिटर्न यायचं आहे, संजय येण्याची खूप वाट बघितली पण त्यांना काही कामानं शक्य नाही आहे. मग शेवटी बोलले की मीच आता जाते, कारण शिवायची पण शाळा होती, ट्युशन होतं आणि मग हे सगळे बुडून आता राहणं शक्य होत नाही. जोपर्यंत शाळेत वगैरे जात नव्हतं त्यावेळेस मी दोन्हीकडेही भरपूर राहून घेतले, म्हणजे मनसोक्त राहून घेतले. पण आता शिरूरला पण कामाव्यतिरिक्त जाणं होत नाही किंवा जात नाही, खूप टाळते जाणं. आणि जरी गेले काम असेल तर काम झालं की रिटर्न येणं, एवढं आता असं ठरवले, कारण शिवायची स्कूल जास्त मिस करायची नाही असं चालू आहे. तर चला, आजची तर गेलीच आहे, तर म्हटलं आता उद्याची तरी नको जायला, म्हणून मग मी आज येते. तसंही मी माझं जो काम होतं ते सगळं झाले. गौरीसाठी मी गेले होते, काल गौरी आल्या रात्री, सगळं आम्ही व्यवस्थित सगळं सामान पण जागच्या जागी ठेवलं आणि आता सगळं आवरून आता मी जायला निघाले. तर सकाळची वेळ होती, मी म्हटलं व्हिडिओ स्टार्ट करावा, त्याच्यामुळे व्हिडिओ सेट करून ठेवला आणि इथे ना स्वयंपाक करून घेतो आम्ही. त्यानंतर राहिलेली सगळी कामं, त्यानंतर मला पण सामान भरायचं आहे, मला काय काय घ्यायचं होतं ते सगळं भरायचं, माझी बॅग भरायची आणि हे सगळं करून मग मी आज येणारे धाराशिवला. तर जाताना फार उत्साह होता, कारण सण आहे, जायचं आपल्याला, हे करायचं आपल्याला, ते करायचं, असं सगळं होतं. आणि गौरी झाल्या आणि आता आम्ही दोघी पण एवढं रिलॅक्स झालो, म्हणजे डेली रुटीन तेच. मग आता स्लोमध्ये सगळे कामं पण चालू आहेत आणि इथे आमच्या गप्पा पण चालू आहेत. खूप दिवसानंतर आम्ही दोघी अशा किचनमध्ये काम करताना दिसत असू. मध्यंतरी 1-2 वेळा माझं जाणं झालं, पण त्यावेळेस व्हिडिओ काही बनवले नव्हते. तर आज आम्ही पण हा आनंद घेतो आहे, काम करता करता गप्पा मारायचा आणि विषय कुठून कुठे जात होते. इतक्या दिवसात साचलेल्या गप्पा काही समजत नव्हतं. तर चला, स्वयंपाक वगैरे झाला आणि आता आरती करायची. दीदी बाबू स्कूलला गेले आणि आता शिवाय एकटाच आहे, तसंही त्याला आरती करायला खूप आवडते. आणि तर मग म्हटलं चला आज तूच आरती कर. तर शिवाय ना फुंकर मारली, दिवाच विझला. तर परत एकदा कल्पनाताई दिवा त्याला लावून देत आहेत आणि त्यानंतर आता तो आरती करेल. आणि आम्ही इकडे गणपती बसवला नाही आहे, पण शिवायची फार इच्छा असते, म्हणून देवघरातल्या गणपतीला आम्ही रोज आरती करतोय, फक्त त्याच्या आग्रहाखातर, त्याच्या इच्छेखातर. प्रेमन कामना पूर्ती, जय देव जय देव. लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरसोंड वक्रतुंड त्रिनयना, दास रामाचा वाट पाहायचा. हां चला, आजीचा मोठा मोठीचा. माझा लेव कसा नोकरीला लागला तसं ना तुम्हाला लागली नोकरी. लस मोठा आशीर्वाद भेटला मोठ्या मम्मीचा आता. देखी बच्चा, देखी बाबा, हग्गी पण दे आता. डॉक्टर करायचा का साहेबच करायचा? होय साहेब, डॉक्टर भेटला. चला खेळा, जा आता बाबांसोबत. तर चला, सगळं आवरलं, जे सामान होतं ते सगळं सामान घेतलं आणि आता फायनली मी जायला निघाले, मी आणि शिवाय. तरी येता मला 4-4:30 झाले होते. आणि त्यानंतर ना इथे जो आमच्या कॉलनीमध्ये गणपती होता तिथे ना आम्हाला गणरायाच्या आरतीचं आमंत्रण होतं, आरती करायची होती. तर मग तेच येता सगळी ती पण तयारी करायची होती. येताना सगळं सामान वगैरे घेऊन आले आणि घरी आल्यानंतर ना खूप असं डोकं दुखायला लागलं होतं, भूक लागली होती. दुपारी येताना ना भूक नव्हती, त्याच्यामुळे जेवण केलं नाही. सकाळीच जेवण केलं, तशीच आले. आणि त्यानंतर मग आल्यानंतर पटकन मी आणि शिवायनं उपमा केला आणि खाल्ला. तर थोडा वेळ आराम केला. तर आता संध्याकाळची वेळ आहे, मी आधी सगळी तयारी करून ठेवली होती आरतीची. आणि आता मी पण अशा प्रकारे रेडी झाले. म्हटलं तर एवढं छान रेडी झालं तर थोडेसे फोटो पण क्लिक करूया. त्याच्या माझे फोटो क्लिक करतायत आणि अशा प्रकारे मी मस्त तयार झाले. आणि चला आता जाऊया आरतीला. आणि ना मग तिथे भरपूर सारे गेम काय चालू होते. रोज गणपतीत आमच्या इथे काही ना काही प्रोग्राम चालू होते. तर तसंच आज लिंबू चमचा होतं. लहान मुलांसोबत मोठ्यांना म्हणजे महिलांचं पण तिथे प्रोग्राम होते, लिंबू चमचा हे ते. आणि मग आम्ही ते पण सगळे खेळलो. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. फार सुंदर व्हिडिओ होता आणि आजची जी आरती होती त्याचा मान भेटला, खूप भारी वाटलं. कारण मला असं वाटतं खूप नशिबवान असतात ज्यांना असे आरतीचा चान्स भेटतो. आपला गणपती तर आपण करतोच, पण असं बाहेरच्या गणपतीला चान्स भेटणं पण खूप भाग्याचं आहे.
मस्त मस्त. तर हा होता श्री शिवायचा फ्रेंड आणि तो लिंबू चमच्यामध्ये सेकंड आला, त्याच्यामुळे त्याला कॉंग्रॅच्युलेशन म्हटलं. आता शिवायचा राऊंड आहे, तर चला शिवाय काय करतो बघूया. खूप एक्सायटेड आहे तो गेम साठी. जा शिवाय, हळू जा, स्लो स्लो स्लो. व्हेरी गुड व्हेरी गुड. कीप इट अप कीप इट अप. आई ग, टाळ्या वाजवून सर्व गणेश भक्तांना करायचंय. अरे वापस यायचंय का? आपल्याला त्यासोबतच सॉन्ग पण चालू करायचंय. आई ग, आता नाही, गेलं गेलं. खेळाडू या ठिकाणी आपला क्रीडा सादर पडला. अगदी थोडं डिस्टन्स राहिलं होतं पण शिवायचा लिंबू पडला नाही, तर सेकंड आला असता. तर चला, खूप अपसेट झाला तो त्या दिवशी. तर हा नेक्स्ट डे आणि आज होतं संगीत खुर्ची. तर आज बोलला होता मम्मा, नाही मी तर आज जिंकणारच, बघशीलच तू. आणि त्यानं कालचा जो त्याचं हे होतं ना, मूड अपसेट होता, तो आज त्यानं बघा पुढे काय केलं ते. तर हारण्याच्या भीतीनं खेळणं सोडलं तर कसं होणार, जिंकणार कसे आपण. त्याच्यामुळे दोन्हीचीही सवय पाहिजे. हार जीत काय चालूच असते, लाईफचा तो एक पार्ट आहे. कधी आपण जिंकणार, कधी दुसऱ्यांनाही चान्स भेटलाच पाहिजे ना. तर चला, काल शिवायचा दिवस नव्हता, आज नक्कीच शिवायचा दिवस आहे. आणि आज त्याचं खूप होतं की मम्मा मला आज जिंकायचंच आहे, आणि त्यानं त्याचं 100% दिलं आणि त्याचं फळ नक्कीच त्याला पुढे भेटलं आहे. खूप भारी वाटलं. संगीत खुर्चीमध्ये शिवाय फर्स्ट आला आणि विजेते स्पर्धकांचं अभिनंदन. एक चेअर, 2 मुलं आहेत का? चला, फायनल आहे बघा. तर तुमच्या दोघांमध्ये अंतर वाढवा आणि चेअर सेंटरला घ्या बघ. ओके, स्टार्ट करा, स्टार्ट. त्यानंतर मोठ्यांची पण संगीत खुर्ची झाली आणि मी पण त्यात पार्टिसिपेट केलं होतं. एक 4-5 जणी आम्ही राहिलो होतो, त्यावेळेसच मी आऊट झाले. पण आता काय करणार, झाले तर झाले. चला, हार जीत चालूच असते मगाशी म्हटल्याप्रमाणे, पण खेळणं महत्त्वाचं असतं. आणि मला खेळून खूप आनंद झाला. कधीतरी आपण असं खेळलो ना तर आनंदही तेवढाच होतो. खूप उत्साह वाटत होता, हसू पण येत होतं. आणि आऊट झाल्यावर ठीक आहे, जाऊ द्या, असं केलं, आता काय करणार. तर चला, हा व्हिडिओ इथंच एंड करते. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या छानशा व्हिडिओसोबत. आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. बाय बाय एव्हरीवन. तोपर्यंत सगळ्यांनी मस्त राहा, खा, प्या, एन्जॉय करा. आणि तुम्ही गणपतीत काय काय धमाल केली, मजा मस्ती केली, ते पण माझ्यासोबत शेअर करा. मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही काय काय गेम खेळले तुमच्यात आणि कोण कोण जिंकलं ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याकडे झालं का असं स्पर्धा, ते पण सांगा. मी तर ह्या सगळ्याचा फर्स्ट टाईम पार्ट झाले होते, कारण याच्या आधी कधी असं गणपतीत कुठे सोसायटीत, कॉलनीत असं काही झालं नव्हतं. इथे मी येऊन 2 वर्ष गावाकडे असतात, त्याच्यामुळे ना आल्यानंतर इकडे कधी जाण्याचा योगच आला नाही. पण ह्या वर्षी आरतीनिमित्त गेलो आणि तिथं बघितलं, एवढ्या सगळ्या म्हणजे लेडीज आहेत, एवढे सगळे लोक इथे जमा होतात. खूप छान वाटलं. आणि त्याच्यामुळे माझं आता रोजच यायला लागलोय आम्ही आणि हे गेम पण खेळायला लागलो. ते असं सगळे एकत्रित येऊन सगळं गेम खेळायला वगैरे. नवरात्रात पण कुठे कुठे हे सगळं असतं, आमच्या इथे तर हे सगळं नाही बघायला भेटत. तुमच्याकडे असतं का नवरात्रात ते पण सांगा. आणि ना आता इथेच मी हारते. आम्ही मला वाटतं 4-5 जणी राहिलोय, पण काय करणार, मला चेअरच भेटली नाही. थोडक्यात माझी चेअर गेली, तिथली शिल्लक होती, पण मी थोडी पुढं गेले आणि मागे चेअर राहिली. शट.